एनडीएच्या विजयामध्ये MY हा महत्त्वाचा फॉर्म्युला चर्चेत आलाय। MY म्हणजे महिला आणि यूथ। महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना दिलेल्या 1500 रुपयांनी अवघी निवडणूक फिरली होती। बिहारमध्ये सुद्धा 1.5 कोटी महिलांना निवडणुकाच्या तोंडावर दिलेल्या रोख 10,000 रुपयांनी विरोधकांचा गेम केलाय। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। आज की इस जीत ने MY फॉर्मूला दिया है और ये है महिला और यूथ। मोदीजींवर आणि नितीशजींवर महिलांचं विशेष प्रेम आहे आणि याही वेळी ते झालेलं आहे। आधी मध्य प्रदेश, मग महाराष्ट्र आणि आता बिहार। भाजपच्या विजयातील की फॅक्टर आहे महिला वर्ग। ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीच्या पदरात मतांचं भरभरून दान टाकलं, तोच कित्ता बिहारमध्येही गिरवला गेला। पहिला टप्पा पुरुष 61.56% मतदान, महिला 69.4% मतदान। दुसरा टप्पा पुरुष 64.1% मतदान आणि महिला 74.3% मतदान। म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांचं 9% अधिक मतदान झालं। बिहार में कुछ दलों ने तुष्टीकरण वाला MY फॉर्मूला बनाया था, पर आज की इस जीत ने एक नया सकारात्मक MY फॉर्मूला दिया है और ये है महिला और यूथ। मला असं वाटतं की बिहारमध्ये निश्चितपणे पहिलेही दरवेळी बिहारमध्ये महिलांनी आमच्या एनडीएला वोट दिलेला आहे। मोदीजींवर आणि नितीशजींवर महिलांचं विशेष प्रेम आहे आणि याही वेळी ते झालेलं आहे। पण आपण बघा, केवळ महिला नाही तर युवांनी देखील भरभरून मतदान दिलं आहे। लोक म्हणायचे महिला देतील पण युवा देणार नाहीत। आता युवांनी जे मतदान केलेलं आहे त्यातनं हे लक्षात घ्या की सगळ्यांना त्या ठिकाणी एनडीएच हवी होती आणि म्हणून एनडीएच त्या ठिकाणी जिंकली आहे। एनडीएच्या या दणदणीत विजयामागे सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे तब्बल 1,05,00,000 महिलांच्या बँक खात्यात थेट 10,000 रुपये जमा करणारी योजना। आता हीच रक्कम बिहारमध्ये टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी व्हर्च्युअल पद्धतीने या योजनेचं उद्घाटन केलं होतं। नितीश कुमार सरकारच्या अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना आहेत। त्यापैकी सर्वात प्रमुख आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना। महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत प्रदान करते। जीविका स्वयंसहाय्यता गटांद्वारे महिला सक्षमीकरण, महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या यशासाठी प्रशिक्षण आणि मार्केटिंग सहाय्य प्रदान करणं। बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सुमारे 1,05,00,000 महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये मिळाले। रक्कम कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली। महिलांनी रोजगारासाठी काय तयारी केली याचा आढावा घेतल्यानंतर महिलांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल होती। तर 10,000 रुपये का घातले त्यांच्या खात्यात? हे कुठली रेवडी वाटली? आणि याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीने फिरवला जात असेल, मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर 90% निकाल येणारच। मी नितीश कुमारजींचे त्यांना मनापासून अभिनंदन देते, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये हार जीत ही होत राहते। नितीश कुमारजी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश कुमारजींचं आहे, त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते। 2014 पर्यंत महिला वर्गाकडून राजकीय पक्ष फारसं लक्ष देत नव्हते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भर दिला। बिहारमध्येही नितीश कुमारांनी महिलांना अनेक सवलती दिल्या आहेत। मुलींना मोफत सायकल, पंचायतीत 50% आरक्षण, सरकारी नोकरीमध्ये 35% महिलांना आरक्षण, या सर्व योजनांमुळे बिहारच्या महिलांमध्ये
नितीश कुमारांबाबत प्रचंड विश्वास निर्माण झालाय। आता थेट बँकेत 10,000 रुपयांची केवळ घोषणा केली गेली नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवलीही आहे। त्यामुळेच महिला मतदारांनी एनडीएला भरघोस साथ दिली। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।